नवीन का? नाही नाही, जुनाच आहे. म्हणजे तशी 2 वर्ष झाली आहेत. कसं शक्य आहे? 8 दिवसापूर्वी इथे पिसाळे राहत होते. नाही, त्या पिसाळ्यांचा आणि माझा मोबाईलचा काय संबंध ना? नाही, मी तुझ्या फडतूस मोबाईल बद्दल विचारत नाही. मी तुमच्या इथे राहण्याविषयी बोलतो. काय म्हणाला तुम्ही? नाही, मला असं म्हणायचं होतं की आपण कुठे भेटलो होतो का? मला ना तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हो ना? वाटतंय ना? फेमस आहे मी तसा. म्हणजे हो, म्हणजे घोटाळे बेल्टिंग वगैरे करता तुम्ही? हो ना, हो फेमस म्हणजे टीव्ही मध्ये फेमस आहे मी. म्हणजे अभिनेता आहे मी, नेता नाहीये. अच्छा, अभिनेता वाटत नाही तुम्ही. नाही, पण करता काय पोटा पाण्याचा व्यवसाय? असं काय करता म्हणजे म्हणजे तेच. तुम्ही DDLJ बघितलं? DDLJ? हा, बघितलं. काय फॅन्टॅस्टिक पिक्चर आहे. काय शाहरुख खानने काम केलं त्याच्यामध्ये. नाही, शाहरुखचं नाही हो, मराठी DDLJ. मराठी DDLJ? हा, डबेवाले डबे ले जाएंगे. हो, त्यामध्ये तुम्ही काम केलंय? हा, म्हणजे तो डबेवाला हिरो आहे ना. अच्छा, त्याचं काम केलं? नाही, हिरोचा जो मावस भाऊ दाखवलाय की नाही. अच्छा, त्याचं काम केलं? नाही, ऐका ना, मावस भाऊकडे एक बहीण येते. बहिणीचं काम? पूर्ण ऐका ना, बहीण येते, तिच्याबरोबर एक छोटा मुलगा येतो. हो, त्या छोट्या मुलात. छोट्या मुलाचा रोल कसा करेन मी? त्या दोघांना सोडायला जो मुलगा येतो ना, तो मी. अच्छा, हो, त्याचं काम तुम्ही केलं का? तुम्ही ती मालिका बघता, तू तिथे मी कुठे? मी इथे तुम्ही तिथे? नाही, तसं नाही, मालिका आहे तू तिथे मी कुठे. अच्छा. पण काय माहिती का, मला ना मालिका वगैरे बघायला वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्ही बघत नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. नक्की ना? हो. प्रयोगात तुम्ही बघितलंय? हो, तुम्ही जादूगार आहात. प्रयोग तसा प्रयोग नाही हो, नाटकाचा प्रयोग. माझा आणि प्रयोगाचा संबंध फक्त शाळेत आलाय, आणि तोही प्रयोगशाळेत आलाय, आणि त्या प्रयोगशाळेत केलेले सगळे प्रयोग फसले. जाऊ दे, आपण कुठे भेटलोय तुम्हाला आठवत नाहीये. जाऊ दे, मी येतो. जाहिरातीत. तुम्हाला मी कुठेतरी जाहिरातीत पाहिलंय. जाहिरातीत पाहिलं? हा, जाहिरातीत. थँक्यू. कुठल्या जाहिरातीत? अहो, काय जाहिरात आहे तुमची. थँक्यू. ते स्टेशन समोर केवढं मोठं होर्डिंग आहे ते. थँक्यू. अरे, सगळे लोक असे बघतायत, असं कालून बघताय. अरे, काय दिसताय तुम्ही त्याच्यामध्ये. स्टाईल मध्ये असे उभे आहात तुम्ही. ते चट्टरी पट्टरी चड्डी घातलेले तुम्ही. गंगू तारुण्य तुझं लई छान, दूध घ्यायला तुझं भांड आण. ओ पटवर्धन साहेब, पटवर्धन साहेब ओ. अरे, कशाला एवढ्या रात्री आलास मला उठवायला? ओ साहेब, मी हाक मारली म्हणजे पाठ झाली. तू काय स्वतःला कोंबडा समजतो का सूर्य समजतो? सकाळी आलो म्हणजे असं काय करताय तुम्ही? अहो, मी सकाळी म्हणजे पहाटेच बाहेर पडतो. मग सकाळी कशाला उठवलंस मला? अरे, मी साखर झोपेत होते यार. साखर झोपेत? हो, सारखं झोपेत असते, दिवसभर नसता बोलायला. काय करायचं माणसानं? बरं, बोल. काय बोलायचंय मला सांगा. दूध सध्या कसं येतं? कसं येतं म्हणजे तूच देतोस ना. हो, मी नाही, गाई म्हशी देत्यात. अरे, गाई म्हशी दूध कसं डिलिव्हरी करतील मला? हो, त्याने जर डिलिव्हरी केली तर मला काय काम राहणार आहे मग? तू अंडी घाल. अंडी काय? उद्यापासून अंडी पोचवायला. त्यापेक्षा माझं हे दूध पोचवण्याचं काम चांगलं आहे, कळलं का? कळतंय ना, तरी मला कशाला विचारतोस? असं नाही, दूध कसं मिळतं कळलं पाहिजे. 1 नंबर गाई म्हशी आहेत आपल्या. ए बाबा, हे एवढं सगळं विचार तू सकाळी आलंस का? असं नाही हो, कसं आहे माहितीये का, तुमच्या पैशाला माझ्या दुधाला किंमत आहे का नाही? आपण हा परिसंवाद नंतर ठेवूया का रे? नंतर कधी? अहो, दिवसभर मला काम असते. मग आम्ही काय सिनेमे बघत फिरतो का? तुम्ही रात्रभर टीव्ही बघत बसताय आणि सकाळी उशिरा उठताय, त्याचं काय करायचं? हे सांगाल तू पहाटे आलास का? नाही, मला सांगा फक्त, तुम्हाला फ्रेश दूध मिळतं का नाही? हा, फ्रेश एकदम फ्रेश. म्हणजे काय, म्हशीच्या खाली असं पातेलं ठेवल्यासारखं वाटतं. असं वय? चव कशी चांगले ना? मस्त आहे, एकदम फ्लेवर्ड चव आहे. नक्की? मग लिटर मागे 4 रुपये वाढवून द्या मला. हे तुला दिवसा सांगता आलं नसतं का रे? दिवसा कसं सांगणार? का? दिवसा तुम्ही शुद्धीत असताय.